नमस्कार. सुडोकूच्या 7व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या 7व्या भागामध्ये मी काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली आहे. आपल्या लक्षात येईल की इथे फक्त 4च अंक दिलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. बरोबर. आणि हे 4 अंक घेऊन आपण हा सुडोकू सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नियम तेच आहेत. प्रत्येक आडव्या किंवा उभ्या रांगेत 1 ते 4 अंक असायला हवेत, कोणताही डबल अंक नको. आणि हा एक छोटे जे बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये सुद्धा 1 ते 4च अंक असायला हवेत. ठीक आहे. जर हे नियम तुम्हाला कळले नाहीत तर पहिल्या भागापासून तुम्ही पुन्हा एकदा हे सुडोकू पाहू शकता. आपण ही उभी रांग पहिल्यांदा पूर्ण करूया. या उभ्या रांगेत तुमच्या लक्षात येईल की 2 आणि 3 अंक आहे, म्हणजे 1 आणि 4 अंक नाही आहे. म्हणून मी इथे जर 1 लिहायचा प्रयत्न केला तर 1 अंक आपल्याला इथे दिसतोय, त्यामुळे आपल्याला 1 अंक इथे लिहिता येणार नाही. साहजिकच 1 अंक आपण इथे लिहूया. 1 इथे लिहिला म्हटल्यानंतर 2 आहे, 3 आहे म्हटल्यानंतर 4 अंक इकडे येईल. ठीक आहे. आता आपण ही आडवी रांग पूर्ण करूया. इथे 2च अंक आहेत. मग इथे 2 आणि 3 अंक राहिलेला आहे. बरोबर. मग आपण म्हटलं 2, तर 2 इथे कुठे दिसत नाही, इथे नाही म्हटल्यानंतर आपण 2 इथे लिहायचा प्रयत्न करू. पण त्याच वेळेला हा 2 म्हणतोय की या बॉक्समध्ये सुद्धा 1 ते 4च अंक तुम्ही लिहू शकता. त्यामुळे इथे 2ला अलाउड नाही करत, हा 2 अलाउड नाही करत आहे. कारण ह्या बॉक्समध्ये 1 ते 4 आहे, म्हणजे 2 इथे साहजिकच येणार नाही, त्यामुळे 2 इथे अंक लिहावा लागेल तुम्हाला. मग 2 इथे आल्यानंतर साहजिकच 3 इथे येणार आहे. बरोबर. आणि मग ह्या बॉक्समध्ये सोपं झालं, 1 आहे, 2 आहे, 3 आहे म्हटल्यानंतर 4 इथे येणार आहे. ठीक आहे. आता आपण या 2 खोल्या पूर्ण करूया. मग या 2 खोल्यांमध्ये 2 आहे, 4 आहे म्हटल्यानंतर इकडे 1 आणि 3 अंक येणार आहे. मग पुन्हा 1 अंक सांगतो की मी इथे, म्हणजे इथे 1 येऊ शकत नाही कारण इथे 1 आहे. मग 1 इथे नाही म्हटल्यानंतर 1 इथे लिहूया. 1 इथे लिहिल्यानंतर साहजिकच इकडे 3 अंक येईल. ही आडवी रांग पूर्ण झाली. आता आपण उभं जाऊया. मग या उभ्यामध्ये पुन्हा 4 आहे, 3 आहे, म्हणजे राहिला 1 आणि 2 पैकी 1 इथे आहे, त्यामुळे 1 इथे येणार नाही, त्यामुळे तो 1 इथे लिहा. 1 इथे लिहिल्यामुळे साहजिकच राहिला अंक 2, तो 2 अंक इकडे लिहूया. त्यामुळे मला हे चौकट भरायला सोपी आहे. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, म्हणजे आपल्याला इथे 3 अंक लिहावा लागेल. आता सोपं काम आहे, उभं पूर्ण करा. 1, 2, 3 म्हणजे इथे 4. आणि इकडे किंवा ही चौकट बघा, 1 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे 2 इकडे येईल. ठीक आहे. आपण फक्त 4च अंक या ठिकाणी दिले होते आणि तरीसुद्धा आपण हे सुडोकू पूर्ण करू शकलो. आणखी आपण एक सुडोकू याच पद्धतीचं 4 अंक असलेलं पाहूया. यामध्ये ही आडवी रांग आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. मग ह्या आडव्या रांगेत 1 आहे, 2 आहे, म्हणजे राहिला 3 आणि 4. पुन्हा तोच नियम, जर मी इथे 3 लिहायला गेलो इथे तर हा 3 अंक मला अलाउड करत नाही इथे 3, म्हणजे साहजिकच 4 इथे असणार आहे. इथे 4 आहे म्हटल्यानंतर इथे आडव्या रांगेत राहिला 3 अंक, तो इथे लिहूया. ठीक आहे. आता आपण वरती जाऊया. मगाच्या प्रमाणेच आपण ही उभी रांग पूर्ण करायचा प्रयत्न केला तर या उभ्या रांगेत राहिला अंक 1 आणि 2. मग आपण म्हटलं की 1 इथे लिहिलात तर इथे कुठेच 1 दिसत नाही, इथे पण कुठे 1 नाही म्हटल्यानंतर 1 लिहू शकतो. पण मगाच्याच भागात सांगितल्याप्रमाणे की या चौकटीमध्ये सुद्धा 1 ते 4 अंक एकदाच आला पाहिजे. तर 1 इथे लिहू शकत नाही कारण हा म्हणतो मी इकडे आहे, ज्या चौकटी बॉक्समध्ये 1 येऊ शकत नाही, म्हणजे राहिला 1 इकडे, 1 इथे लिहा. मग 1 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे साहजिकच इकडे 2 येणार आहे. आता एकदा का हा 2 आला तर हा चौकटी बॉक्स पूर्ण करा, कारण इकडे 1 आहे, 2 आहे, 4 आहे, इथे 3 येणार आहे. ठीक आहे. आता आपण आहोत ही आडवी रांग पूर्ण करून घेऊया. मग या आडव्या रांगेमध्ये तुम्हाला 2 आहे, 3 आहे, म्हणजे राहिला 1 आणि 4. मग पुन्हा हा 4 म्हणतो की इकडे 4 येऊ शकणार नाही, हा 4 अलाउड करत नाही आहे 4ला, म्हणजे 4 इथे येणार आहे. इथे 4 लिहूया. आता हा 4 इथे आल्यानंतर राहिला 4 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे ह्या चौकटी बॉक्समध्ये 1 राहिला, किंवा असं बघितलं तरी चालेल, 2, 3, 4 आहे, म्हणजे 1 इकडे. आता आपण ही आडवी रांग आपल्याला उभी रांग सहज सांगेल की 1 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजे इथे 2 राहिला, तो 2 इथे लिहून टाका. ठीक आहे. आता आपण ही उभी रांग होतो पूर्ण करूया. मग या उभ्या रांगेत 1,
3 आहे म्हणजे राहिला 2 आणि 4. मग पुन्हा मागाच्यासारखं इथे 4 येऊ शकत नाही कारण हा 4 अंक येऊ देत नाही म्हटल्यानंतर साहजिकच राहिलेला 2. इथे 2 आहे म्हणजे इथे 4. आता आडवी रांग पूर्ण करा. 1 2 4 आहे म्हणजे साहजिकच इकडे 3 आणि इकडे 2 आहे 3 आहे 4 आहे म्हणजे इकडे 1. याप्रमाणे बघा या दोन्ही भागांमध्ये या दोन्ही आत्ताच्या सुडोकोमध्ये 4च अंक दिले होते. त्याची काठिण्य पातळी जरी वाढली असेल तरी आपल्याला हळूहळू ते जमायला लागले. तेव्हा काय करायचं आहे की तुम्ही अशाच पद्धतीचा सुडोको आता हा बघितल्यानंतर पुन्हा पॉज करा आणि स्वतःला चौकटी आखून घ्या आणि जमतंय का ते प्रयत्न करा. नाही जमलं तर पुढे परत सलग व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि मुलांनो खचितच तुम्हाला हे आवडेल. तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डसुद्धा करा. कमेंट बॉक्समध्ये त्याची कमेंट लिहायला विसरू नका.